हाय हॅलो नमस्कार. बऱ्याच दिवसांनी माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षाचा म्हणजे 2025चा हा पहिला व्लॉग असेल आणि हा खूप स्पेशल होणार आहे, कारण मी आजचा माझा स्पेशल डे तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते आहे. सो 4 वाजता उठून सकाळी 5ची लोकल पकडली, दादरला पोहोचले आणि इथे मी माझी पहिली वंदे भारत जर्नी एक्सप्लोअर करणार होते. म्हटलं तुमच्यासोबत जरा शेअर करावी. सो सकाळी 6:30ची वंदे भारत मी दादरवरनं पकडली आणि येस जर्नी स्टार्ट झाली. खूप सुंदर दिवस होता. ट्रेनमध्ये चढल्या त्यांनी आम्हाला चहा ऑफर केला. त्याच्यानंतर असं सुंदर सनराईज बघत मग छानपैकी नाश्ताही आला. सकाळी उठल्यामुळे जरा भूकही लागली होती आणि गरम गरम उपमा, पुरी, दही, असं भाजी, असं सगळं छान खाल्लं. जरा वेळ झोप घेतली आणि परत उठून थोडासा व्लॉग शूट करायला लागले. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मी खूप एन्जॉय करत होते. सोलो ट्रॅव्हल करत होते आणि येस कुठेतरी स्पेशल ठिकाणी जाते आहे, त्याच्यामुळे अजून जास्त एक्सायटेड आहे. सो आपण क्रॉस करतो आहे नाशिकची सह्याद्री पर्वतरांग आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते खूप युनिक आहे. सो अशा प्रकारे हा खूप सुंदर बाहेरचं दृश्य बघत माझं जर्नी संपायला आली आहे. आपण आता नियर द डेस्टिनेशन आहो आणि हिअर्स द डेस्टिनेशन. मी जाते आहे साईनगर शिर्डी येथे. बाबांच्या आशीर्वादाला ही झाले आपल्या गोदावरीचं दर्शन आणि आपण पोहोचलो आहे शिर्डीत. सो हॅपी. येस शिर्डीला पोहोचले, स्टेशनला पोहोचले. त्याच्यानंतर बाहेरनं शेअरिंग रिक्षा मिळाली. हार्डली 20 रुपयात वगैरे मिळते, जी आपल्याला मंदिर परिसराच्या बाहेर सोडते आणि मी एन्जॉय करत होते. सो इकडे मी पोहोचले. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे तिथे आपण आत काहीच नेऊ शकत नाही, मोबाईल, बॅग्स, नथिंग. सो मी माझं सगळं बॅग, चप्पल आणि मोबाईल वगैरे जमा केला. त्याच्यामुळे मला मंदिरातलं फुटेज घेता नाही आलं. पण म्हणजे खूप सुंदर, छान, शांत, मनसोक्त असं बाबांचं दर्शन झालं. आणि अशा प्रकारे नवीन वर्ष छान सुखासमृद्धीचं जाणार आहे. तुम्हा सगळ्यांचंही जावं हीच इच्छा आहे, हीच प्रार्थना आहे. दर्शन झालं, सगळ्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर मी जरा बाजूचं बाहेर फिरत होते. त्या दिवशी गर्दीही नव्हती, छान आरामात सगळं होतं. पण कळसाचंही काम होतं, त्याच्यामुळे मला तिथलंही फोटोज आणि व्हिडिओज घेता आले नाही आणि द्वारकामाईमध्येही अलाउड नसतं. पण येस मी आज जाऊन छान दर्शन घेतलं आणि तुम्हा सगळ्यांसाठी म्हणून मी हे व्हिडिओज ब्लॉग शूट करत होते. मला जेवढं शक्य झालं मी तेवढं ट्राय केलं आहे ते कॅच करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रसाद घेतला आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर असं छान बाबांचं दर्शन घेतलं आणि भूक लागल्यामुळे संस्थानच्या बसमध्ये बसले, जिने आम्हाला नेऊन सोडलं आहे प्रसादालयाच्या बाहेर. प्रसादालयात पोहोचले. छानपैकी टोकन घेतलं, जे आपल्या सगळ्यांसाठी, भाविक भक्तांसाठी मोफत असतं. तुम्ही कधीही शिर्डीला गेलात की प्रसादालयात नक्की व्हिजिट करा. वॉक करत मंदिरापासून अगदी 5 मिनिटावर आहे. आणि जर तुमच्यासोबत कोणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी बस ही आहे संस्थानची. भरपूर गर्दी होती आणि छान प्रकारे मस्त त्यांनी जेवण आम्हाला सर्व केलं. छान पोटभर खाल्लं. खूप छान नसतं ते जेवण, म्हणजे असं छान मन समाधानी होतं. नक्की एकदा तरी ट्राय करा. आणि हो, मी जे काही तुमच्यासोबत शेअर करते आहे ते तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही सगळ्यांचं प्रेम तर आहेच, असेच आशीर्वादही असू द्या. आणि जेवण झालं त्याच्यानंतर माझं रिटर्नचं तिकीट नसल्यामुळे मी बसस्टँडकडे जात होते आणि बसस्टँडच्याच अपोजिट बाजूला तुम्हाला खंडोबाचं दर्शन होईल. सो अशा प्रकारे माझा परतीचा प्रवास सुरू झाला. फिर मिळेल.